नमस्कार. अंकुर. लेखिका अश्विनी महेश निवर्गी उदगीर. अभिवाचन अनुराधा कर्वे. घर माणसांनी भरलेलं होतं, तरीही तिथली भयान शांतता प्रत्येकाला अस्वस्थ करत होती. प्रत्येकजण काय बोलायचं आहे त्यासाठी मनात शब्दांची जुळवाजुळव करत होता. आपलं म्हणणं कुठल्या शब्दात मांडावं त्यासाठी शब्द सुचत नव्हते. 70ला आलेल्या सुशीलाबाईंनी मुद्दामच आपल्या मुलांना एकत्र बोलावून घेतलं होतं. त्यांचा मुलगा अर्णव आणि सून शैलजा, मुलगी अनुराधा आणि जावई वसंत सगळे एकत्र आले होते. महत्त्वाच्या विषयावर सर्वांची मतं घ्यावी या हेतूने सर्वजण जेवण करून बसले होते. शेवटी ही कोंडी सुशीलाबाईंनी फोडली. त्या म्हणाल्या, अर्णव शैलजा आणि अनुराधा वसंत, तुम्हाला मी मुद्दामच एकत्र बोलवलं आहे. शैलजा आता कधीच आई होऊ शकणार नाही हे आपल्याला माहीत झालं आहे. कोणतेही डॉक्टर आता काही करू शकत नाहीत. आणि अर्णव दुसरं लग्न करायला तयार नाही. तेव्हा आपण काय करावं? अर्णव म्हणाला, आई, आपण एक मूल दत्तक घेऊया. तेच म्हणते मी पण, सुशीलाबाई म्हणाल्या. अनुराधाचा सगळ्यात धाकटा मुलगा नीरज याला तुम्ही दोघं दत्तक घ्या. त्यामुळे बाहेरच्या कुणाला दत्तक घेण्याची गरज पडणार नाही आणि आपली सगळी इस्टेट बाहेर जाणार नाही, ती घरातच राहील. अनुराधानं वसंतरावांशी प्रेमात पडून पळून जाऊन लग्न केलं, पण तिची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नाही. या निर्णयामुळे तिच्याही घरात पैसा येईल आणि आपल्या घरातला पैसा आपल्याच घरात राहील. तुझं यावर काय म्हणणं आहे? अर्णव म्हणाला, आई, भाचाच माझा मी दत्तक घेणार. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मामा आईपेक्षाही जवळचा असतो आणि माझा भाचा माझं नाव लावेल. तो माझ्या इस्टेटीचा वारस होईल. अनुराधाचं या निमित्तानं परत घरी येणं जाणं सुरू होईल. तुझं काय म्हणणं आहे अनुराधा? अनुराधा म्हणाली, माझं मूल तुमचंच आहे, मला काहीच अडचण नाही. आमच्या भावा बहिणीत खूप प्रेम आहे आणि अर्णवदादा माझा मुलगा दत्तक घेणार याहून आनंदाची बातमी माझ्यासाठी काय असू शकते? हो ना, अर्णव म्हणाला. ठरलं तर मग, सुशीलाबाई म्हणाल्या. हो, पण शैलजा, तू काहीच का बोलत नाहीस? सगळे तिच्याकडे बघू लागले. तिनं मान वर केली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती काहीच बोलली नाही. सुशीलाबाई म्हणाल्या, तू काहीच का बोलत नाहीस? नीरजला दत्तक घेणं तुला आवडलं नाही का? अर्णव म्हणाला, अगं बोल ना काहीतरी. तशी शैलजा म्हणाली, आपल्याला मूल दत्तक घ्यायचं आहे ते मला मूल होत नाही म्हणून. मला त्या बाळाची आई व्हायचं आहे, त्याला कुशीत घ्यायचं आहे. त्या बाळानं मला आई म्हणावं अशी माझी अपेक्षा आहे. नीरज आता 3 वर्षांचा आहे. त्याला त्याचे आईवडील चांगले कळतात. तो मला आई म्हणेल का? आणि मला माझं बाळ 24 तास माझ्याजवळ हवं आहे. अर्णव म्हणाला, त्यात काय? नीरजला मामाची म्हणजे माझी आणि आजीची सवय होईल. आपल्या घरात तो सहज राहील. त्याला आपण तुला आई म्हणायला शिकवूया. उगाच काहीतरी वेडगळ हट्ट करू नकोस तू. सुशीलाबाई म्हणाल्या, आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. पण शैलजा म्हणाली, नाही हो सासूबाई, तुम्हाला इस्टेटीला वारस हवा आहे आणि तो आपल्या घरातला हवा आहे. पण मी त्याला कुशीत घेण्यासाठी धडपडते आहे. मला त्याची आई होण्याची आस लागली आहे. ती कशी पूर्ण होईल? माझ्या बाळाबद्दल मी खूप स्वप्न पाहिली आहेत. मला त्याच्या मागे मागे घास भरवत फिरायचं आहे. त्याचे बोबडे बोल ऐकायचे आहेत. त्याला कुशीत घेऊन गोष्ट सांगत थोपटून झोपवायचं आहे. मला मूल त्यासाठी हवं आहे. ह्या सगळ्यात नीरज कुठेच बसत नाही हो. म्हणजे तुला आमचा निर्णय मान्य नाही तर? बघ अर्णव, तू आणि शैलजा, आणखी काय ते बघून घ्या. आणि सुशीलाबाई रागारागानं उठून गेल्या. अनुराधा म्हणाली, शैलजा बहिणी, नीरज तुला आई म्हणाला तरी मला काही प्रॉब्लेम नाही. हे माझं माहेर आहे. नीरज इथे राहिला काय आणि तिथे राहिला काय, सारखंच आहे माझ्यासाठी.
उगाच काहीतरी फालतू कारण देऊन तू माझ्या मुलाला इस्टेटीतून काढायचा प्रयत्न करू नको. आणि तीही अर्णवकडे एक कटाक्ष टाकून निघून गेली. आता फक्त अर्णव आणि शैलजा दोघेच उरले होते. शैलजाला हुंदके आवरत नव्हते. अर्णव बेडरूममध्ये जाऊन बसला. शैलजासुद्धा तिथे गेली. त्याला म्हणाली, अर्णव, तुला माझं मन कळत नाही का रे? अर्णव म्हणजे समुद्र. नदी जशी आपली सार समुद्राच्या पोटात रितं करते ना, तशी मी तुझ्या कुशीत येऊन माझ्या सगळ्या भावना व्यक्त करते. पण तरीही तुला माझं मन मात्र कळत नाही. असं का? आई होण्यासाठी माझी किती तडफड होती आहे, ती तुला का दिसत नाही? दैवानं माझ्यावर कशी वेळ आणली आहे. स्त्रीला पूर्णत्व येतं ते तिच्या कुशीत एक नवा जीव येतो तेव्हा. मी या बाबतीत अगदी कमनशिबी आहे. सृजनाची शक्ती ईश्वराने माझ्या पदरात टाकलीच नाही. तरीही मी दत्तक घ्यायला तयार झाले, ते केवळ माझ्या मातृत्वाची आस पूर्ण व्हावी म्हणून. पण तुला माझ्या भावना कळतच नाहीत. अनुराधाच्या पदरात पैशाचं सुख पडावं म्हणून तू माझ्यापासून आईपणाचं सुख हिरवून घेतोयस. कळतंय का तुला? ठीक आहे, तुला तुझ्याजवळ मूल हवं आहे ना. नीरजला आजपासूनच आपण आपल्याकडे ठेवू. हळूहळू त्याला आपली सवय होईल. तू त्याला थोडा वेळ दे ना. मी त्याला आत्ताच घेऊन येतो. आणि तो अनुराधाकडे गेला. नीरजला घेऊन तिच्याजवळ ठेवलं आणि म्हणाला, घे घे तुझं आईपण आणि तुझ्या आईपणाचं सुख. पण अनुराधाला सोडून नीरज कधीच राहिला नव्हता. अनुराधाचा प्रेमविवाह असल्यामुळे आणि ती दुसऱ्या गावी खूप लांब राहत असल्यामुळे नीरजला शैलजाची सवय नव्हती. तो जोरजोरात रडायला लागला. ते बघून शैलजा जास्तच अस्वस्थ झाली. आता हा गुंता कसा सोडवावा? शैलजा म्हणाली, अर्णव, मला आई व्हायचं आहे. पण ते दुसऱ्या आईचा मुलगा हिसकावून घेऊन नाही रे. आपण नीरजला दत्तक घेतोय, पण यात त्याचा काय दोष? त्याच्या आईपासून आपण त्याला का बरं तोडायचं? माझ्या आईपणाची आस पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या आईचं बाळ मी ओढून घ्यावं हे बरोबर नाही ना. तू त्याला अनुराधाकडे परत सोडू दे. आणि ती स्वतः रडणाऱ्या नीरजला अनुराधाच्या रूममध्ये सोडून आली. रात्रभर शैलजा विचार करत होती, काय करावं? हा नात्यांचा निर्माण झालेला गुंता कसा सोडवावा? आणि पहाटे तिने निर्णय घेतला आणि शांतपणे झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा सगळे एकत्र जमले. शैलजा आता काय सांगते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण शैलजा खूप शांत होती. ती म्हणाली, मी या प्रश्नावर मार्ग शोधला आहे. तुम्हाला इस्टेट परक्या मुलाला द्यायची नाही तर माझी काहीच हरकत नाही. आपण रीतसर दत्तक घेऊया नीरजला. तो तुमचं नाव लावेल. पण माझी एक विनंती आहे की त्याला त्याच्या आईपासून तोडून इथे ठेवू नका. नीरज त्याच्या आईकडेच लहानाचा मोठा होईल. ती पुढे म्हणाली, आता राहिला माझ्या आई होण्याचा प्रश्न, तर तो मी माझ्या परीने सोडवला आहे. मी गेले काही दिवस अधूनमधून जवळच्या मुक्ता अनाथाश्रमात जाते. तिथली 2 महिन्यांची एक चिमुकली मला खूप आवडली आहे. मी तिला रीतसर घरी घेऊन येईन. तिला माझी मुलगी म्हणून वाढवेन. तिचं नाव मी सुखदा ठेवणार आहे. सुख देणारी ती सुखदा. ती माझ्या आयुष्यात भरभरून सुख आणेल. अर्णवनं आश्चर्याने थक्क होऊन तिच्याकडे पाहिलं. तशी ती म्हणाली, नाही, तिच्या नावानं काही करायची गरज नाही. मी तिला इतकं सक्षम बनवेन की तिला कोणाच्या कुबड्यांची गरजच पडणार नाही. ती माझी मुलगी म्हणून वाढेल. तुम्ही फक्त तिला आपलं नाव द्या, बस. इतकंच हवं आहे मला तुमच्याकडून. हा अंकुर माझ्या उदरातून नाही आला, पण माझ्या अस्तित्वाचा ठसा आणि माझे संस्कार घेऊन तो तरारेल. स्वतःचं जग निर्माण करेल. ऊन वारा पाऊस सर्व काही झेलेल आणि बहरेल. आकाशाशी स्पर्धा करत वाढेल. फक्त मला तिला कुशीत घेण्याचा अधिकार हवा आहे तुमच्याकडून. घरातले सर्वजण आश्चर्याने थक्क होऊन या नव्या शैलजाकडे बघत होते. तिचा प्रचंड आत्मविश्वास जाणवून स्तिमित झाले होते. शैलजा मात्र
आपला अंकुर आपल्या कुशीत घेण्यासाठी अधीर झाली होती.